सातपूरमधील अशोकनगर भागातील कोट्यावधींच्या जमीन हडप प्रकरणात प्रशासन दाद देत नसल्याचा आरोप करत पीडित महिला तक्रारदार सुनीता प्रभाकर दोंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्यामुळे महसूल आणि पोलीस वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशोकनगरला गट क्रमांक 492 आणि 493 मधील जमिनीच्या संदर्भामध्ये 1980 मध्ये फेरफार नोंद क्रमांक 2935 आणि 2936 द्वारे बेकायदेशीररित्या नावं लावण्यात आलेल्याचा आरोप असून कोणताही खरेदी खत किंवा मोबदला व्यवहार झालेला नसताना भूमाफियांनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून 7/12 आपली नावं चढवल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदारांना जितेंद्र ठक्कर, श्यामसुंदर लाहोटी आणि अन्य संबंधितांविरुद्ध तक्रार केली असून जानेवारी 2025 पासून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यानं अनुसूचित जाती प्रवर्गातील असलेल्या दोंदे कुटुंबाला जमिनीवर वहिवाट करण्यास अडथळे आणले जात असून धमक्या दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि प्रशासनानं या बेकायदेशीर नोंदी तात्काळ रद्द करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास होणाऱ्या आत्मदहनाच्या परिणामांना प्रशासनच जबाबदार असेल असं सुनीता प्रभाकर दोंदे यांनी सांगितलंय. प्रभाकर दोंदे, माझी जागा 493चा 1 हा सातपूर अशोकनगर येथे आहे. जितेंद्र मनोहर ठक्कर यांनी जागा बळकावली. 10 एकर जमीन आमची पूर्ण हडप केली. 19 पर्यंत आमचे नाव होते. 40 वर्षापासून आमच्याच ताब्यात आहे जमीन. अजून आमचे लोक तिथं राहते आहे, पण त्यांनी हडप करून ते नाव लावले एका नोंदीवरून, 29-35च्या नोंदीवरून. तरी पण जिल्हा अधिकारी हे त्यांची वाली काही दखल घेती नाही. म्हणून माझं वाला हे प्रेस आणण्याचं कारण आहे. ही 29-35ची नोंद, हा त्यांनी लावलेले नाव, ही 29-35ची नोंद. 29-35ची त्यांनी नावे लावलेली. जितेंद्र ठक्कर, कपिल लावटी यांनी दोघांनी 1-1 एकरला दोघांचे नावं लावलेली आणि बाकीच्या 8 एकरवर पण त्यांनी नावं लावलेली. प्लॉट करून विकले बिन खरेदीचे. आणि 62 मध्ये ही आमची वडीलपार्जीची जमीन आमच्या सर्वांच्या नावावर होती, तशीच कायमस्वरूपी राहावा अशी जिल्हा अधिकाऱ्याकडे माझीवाली मागणी. नाही त्यांनी हे केलं तर 8 दिवसाच्या आत मी त्यांच्या ऑफिस समोर येऊन मी स्वतःला आत्महत्या करील. कारण माझ्या कुटुंबाला खूप त्रास झालेला आहे जिल्हा अधिकाऱ्याच्या. कारण मी वेळ त्यांना हे पाठीत होते अर्ज, पण त्यांनी माझ्या अर्जाचा काही दखल घेतलेला नाही. तिथं अर्ज गेला, त्यांना फोन जाते त्यांच्या माणसांनी तर सुनीता दोंदेचा अर्ज आलाय तर तिथं रात्री लगेच कॅबिनमध्ये पैसे पुरवत आहे, तर ती सुनीता दोंदे लगेच इकडे पडती. महसूल मंत्र्यांकडे राज्य सरकारकडे तुम्ही महसूल मंत्र्यांकडे काही केलंय का आतापर्यंत निवेदन? अर्ज करेल. आता तुम्हाला एक माहिती आहे का, तुम्ही आता ही पत्रकार परिषद घेतली, तुम्ही असं सांगितलं की मी आत्मदहन करेन. तुम्हाला एक माहिती आहे का, तुम्ही आत्मदहन करायचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस तुम्हाला अटक करतील. तुमची तयारी आहे का जेलमध्ये जायची? का बरं अटक करतील? माझी जागा द्यावं सोडून पोलिसांनी. माझी जागा त्याला काय नाही अटक करते? तो आहे त्याने नाव लावलेलं आहे, त्याला विचारा ना ही खरेदी कुठे आहे तुझी वाली? ती बाई एवढी जागती आहे, एवढी बोलती आहे, का नाही तिची खरेदी? दाखव ना, तोंडात फेक ना तिच्या. त्याला पण विचारावं पोलिसांनी, तर मला अटक करावा. अशी कशी काय अटक होऊन जाईल? मी माझा जीव आहे, मी काही करी, पण मी त्यांच्या ऑफिस समोर आत्महत्या करणार. कारण त्यांनी माझ्या पूर्ण कुटुंबाचा 40 वर्षापासून त्यांनी छळ केलेला आहे कुटुंबाचा. आज थोडी नाही 10 एकर जमीन आहे. आज पावलं ते कोणाच्या ऑफिस समोर आत्मदहन करणार? कलेक्टर, जिल्हा अधिकारी. माझे वडील 60 वर्षाचे होऊन गेलेले, रिटायरमेंट आहे. माझ्या वडिलांना एवढं सुचत नाही. माझी आई आताच वाढलेली, अजून वर्ष 4 पण नाही झाली. त्यांचं काम मीच बघते सगळं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.